तारिणी, तुला माहितीये आमच्या मोठ्या वहिनी म्हणजे कौशिकीची आई दर चैत्र नवरात्रीला देवळात जाऊन कुंकुमार्चन विधी करायच्या. कुमकुम व्हॉट? कुंकुमार्चन अगं म्हणजे देवीला जायचं, देवीला कुंकू व्हायचं, 108 वेळा देवीचा जप करायचा. असं म्हणतात या दिवशी आपण जे देवीकडे मागतो ना, देवी सगळ्या इच्छा पूर्ण करते. खरंच काकू? ए तारिणी, मग तुला ही पूजा करायची काही गरजच नाहीये. नाही, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यात ना. फ्री मध्ये या घरात एंट्री मिळाली, ऑफिशियली खांडेकरांची सून झालीस, त्यामुळे प्रॉपर्टीतही हिस्सा मिळाला, नवऱ्याला कंपनीतही घुसवलं, माझ्या युवी बद्दल सगळ्यांच्या मनात राग निर्माण केला. आता काय आहे, सगळ्यांसाठी तारिणी आणि केदार एक आयडियल कपल आहे आणि निशी आणि युवराज युजलेस. सो अजून काही इच्छा राहिल्यात का तुझ्या पूर्ण व्हायच्या? अगं निशी, किती बोलतेस? पूजेची तयारी कर, पूजा करायची ना, शांत ठेव लोक. सांगा काय करायचंय? हा, या घरच्यांच्या भावना जपण्याची जबाबदारी तुम्ही दिलीये कौशिकीताई, पण कदाचित माझ्या मिशनमध्ये या घरातल्या लोकांची मनं दुखावली जाऊ शकतात. एवढा खोकला कसा आला अचानक? बसा बसा आरामात. काय झालं तुम्हाला? थांबा, पाणी प्या. काय ग? अहो असं कसं काही नाही, आत्ताच बोलू नका. दया काका, मी एक काम करू का? मी कामत काकांना फोन करते. नको नको ग, मी आता गोळी घेतली, त्याला पाणी प्यालं ना म्हणून ठसका लागला मला, बाकी काय. तू नको काळजी करूस. काळजी कशी नको करू मी? असं अचानक ठसका लागल्यावर टेन्शन नाही का येणार मला? आता नाही, पण काही काळजी करू नकोस, मला खरंच ठसका लागला, बाकी काय नको काय. बरं तू ऑफिसमध्ये गेली नाहीस तू अजून? नाही नाही, मी आज ऑफिसला जाणार नाही आहे. खरं तर आज एका क्लायंट बरोबर लंच मीटिंग आहे, त्याच्यासाठी चालली आहे मी. अच्छा. खरं सांगू का दया काका, मला ना केदार आणि तारिणी, युवराज आणि निशिताला देवीच्या दर्शनाला घेऊन जायचं होतं, अच्छा. पण ही मीटिंग अचानक लाईनअप झाली आणि ही पुढे ढकलता येणार नाही. बरं बरं. ते चौघं जातील दर्शनाला. हां बरं, त्या युवराजला म्हणावं देवीकडे काय मागणार असशील ना, तर जरा चांगली बुद्धी दे म्हणावं. खरं तर मला पण युवराजचंच टेन्शन आलंय. दया काका, हां. तुम्ही त्यांच्याबरोबर देवीच्या दर्शनाला का नाही जात? नाही, मला खरं तर आवडलंच असतं का, म्हणजे मी गेलोच असतो, पण काय मला ना, मला जरा एक महत्त्वाचं काम आहे म्हणून जरा बाहेर जावं लागणार आहे मला. त्यानं जाऊ दे, आणि येताना चांगला प्रसाद घेऊन या म्हणा सगळ्यांसाठी. नक्की सांगेल. होय होय. बरं, तुम्ही कुठल्याही कामाला जाताना ड्रायव्हर आणि गाडी घेतल्याशिवाय घरातनं बाहेर पडायचं नाही आहे. तू नको माझी काळजी करू, तू मी उशीर होतो ना तुला. हो हो, मला निघावं लागेल. चल, मीटिंगला उशीर होतो. आलेच मी. हां मी 2-3 तासात येईन परत. होय होय होय. कौशिकी ऑफिसमध्ये नसेल, मुलं सुद्धा देवदर्शनाला चाललेत, ऑफिसमध्ये कोणीच नसेल आता. ही संधी सुटता कामा नये. गोष्टी हाताबाहेर जायच्या आधी काहीतरी करायला हवं मला. मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. हे डिवोर्स पेपर आमच्यामध्ये कधीच नाही येणार. अहो केडी सर, लग्नानंतरचा फास्टेस्ट डिवोर्स 3 मिनिटात झालाय कुवेत मध्ये. गिनीज बुकचा रेकॉर्ड आहे. नाही, मी बघत होतो तुमचं पण नाव त्यात जातंय का. अहो केडी सर प्रपोज करायला गेला होता आणि डिवोर्स पेपर्स घेऊन आलात. सिनियरवर हसताय तुम्ही. पागल हो क्या तुम लोग? सीनियर पे हंसते हो? सॉरी. अरे टेन्शन घेऊ नका. दुनिया की कोई भी ताकद केदार आणि तारिणीला वेगळं नाही करू शकत. अरे मी इथे प्रेमाचा नवीन रेकॉर्ड सेट करायचं म्हणतोय. अरे तुम्ही काय ते डिवोर्सचं घेऊन बसलाय? सोडा ते. व्हेरी गुड सर, दॅट्स द स्पिरिट. हां, अशी जिद्द पाहिजे प्रेमात. नाहीतर आजकालची मुलं मुलींपेक्षा जास्त प्रिन्सेस ट्रीटमेंट यांना पाहिजे. बघ बरं. सर, मग प्रेमाचा रेकॉर्ड करायलाच कुठून सुरुवात केली? अजून करायची आहे सुरुवात. तुम्ही सांगा ना, मी काय करू? अहो एक काम करा सर, एखादं गिफ्ट देऊन टाका. बायकांना ना गिफ्ट लय आवडतं. द्या. ते ठीक आहे, पण देऊ काय? सर, टेडी द्या तुम्ही, टेडी. टेडी नाही ग, असले बालिश गिफ्ट नाही आवडत बॉसला.
सर तुम्ही ना बॉसला तुमच्या फोटोचं लॉकेट देऊन टाका. दिलं कधी? म्हणजे मी नाही, कौशिकी ताईने केळवणाला दिलंय आम्हाला. हा. अहो हॅलो कमांडर, अहो तुमच्या अनुभवाचा वापर करा, सांगा मला काहीतरी. साडी देऊन टाका एखादी. किती साड्या देऊ? लग्नात ऑलरेडी खूप साड्या आल्या आहेत. काहीतरी युनिक सुचवा ना, काहीतरी असं की ज्याला इमोशनल व्हॅल्यू असेल. माझ्याकडे असंही गिफ्ट आहे जे सगळ्या जनरेशन्सला आवडेल. काय? झुमके. बॉसने कभी पहने हैं? अरे बॉसला अशा गोष्टी नाही आवडत घालायला, काही बोलतो. सापडलं. काय? हॅलो 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 केडी सर. हॅलो 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 केडी सर. हॅलो. कट झाला फोन. आठवण तुझ्या बाबांची बांगड्या या पारंपरिक माझ्या लाडक्या सोनेसाठी. बॉससाठी याहून चांगलं गिफ्ट असू शकत नाही. आई थँक्यू सो मच. तू इथे पण मला मदत केली. आज तुझी ही इच्छा, तुझा हा मुलगा देवासमोर पूर्ण करून दाखवणार. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सर आज तुम्ही स्वतः आलात ऑफिसमध्ये. हो, जर माझं एक महत्वाचं काम होतं. पण कौशिकी मॅडम ऑफिसमध्ये नाही आहेत. हो हो, नाही मला माहिती आहे. चला. कुठे तू कुठे निघालास? नाही म्हणजे तुम्हाला माझी काही मदत लागली तर. अरे माझंच ऑफिस आहे ना हे, मी काय पहिल्यांदा येतोय का? कर कर तुझं काम करतो. हां हां हां. तारिणी, मी आपल्या लग्नात तुला काहीच गिफ्ट म्हणून दिलं नाही. खरं तर माझ्याकडे द्यायला असं काहीच नाही आहे. ही माझ्या आईची शेवटची आठवण आहे, तिच्या बांगड्या. मला या तुला द्यायच्या आहेत, पण कसं देऊ हेच कळत नाही आहे. माझ्या दया काकांचा जर अपमान केलास ना तर गाठ माझ्याशी, एवढं लक्षात ठेव.